कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। पुण्यात दंगेकर विरुद्ध भाजपा हा वाद पेटण्याची दाट शक्यता। दंगेकरांकडून केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांचा दरोडेखोर असा उल्लेख, तर घायवळ प्रकरण आणि समीर पाटील यांच्यावरून दंगेकरांचे चंद्रकांत पाटलांवर आरोप। निलेश घायवळ अद्याप सापडत नाही, काही सेटलमेंट एका रवींद्र धंगेकरांकडून सवाल उपस्थित। निलेश घायवळ सापडत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, रवींद्र धंगेकर यांचा हा इशारा। शेट्टींच्या आरोपांनंतर पुण्यातील बिळात लपलेले उंदीर हे बाहेर आले। मोहोळ यांच्याकडून रवींद्र धंगेकरांचा बिळात लपलेला उंदीर असा उल्लेख। 1,20,000 स्क्वेअर फूट जागेची किंमत 3,000 कोटी कशी होईल? पुण्यातील जैन बोर्डिंग जागेच्या किमतीवरून मोहोळ यांचा सवाल। तर पुण्यातच काय मुंबईमध्ये मलबार हिलला देखील जागेची एवढी किंमत नाही, मोहोळ यांचं विरोधकांना हे उत्तर। जैन बोर्डिंग जागा खरेदीतून 3,000 कोटींचा फायदा होणार असं गोखले बिल्डर्सने सांगितलं। जागेच्या किमतीवरून मोहोळ यांनी प्रश्न उपस्थित केले आणि त्यानंतर राजू शेट्टी यांनी दिली ही माहिती। खासदार म्हणून मुरलीधर मोहोळ यांनी चुकीचा व्यवहार थांबावा, शेट्टींचं हे आवाहन। मुरलीधर मोहोळ हतबल झालेले आहेत। मोहोळ यांना महाराष्ट्रातील जमिनींचे रेट माहिती, मग ते ट्रस्टची बाजू घेताय की बिल्डरची? धंगेकरांचा हा सवाल। तर जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार संशयास्पद, धंगेकरांचं वक्तव्य। विशाल गोखले आणि माझ्यामध्ये 2 भागीदारी LLP संस्था होत्या, ज्यातून 2024 मध्ये मी बाहेर पडताना एकाही रुपयाचा व्यवहार झालेला नाही। गोखलेंसोबत माझा कोणताच व्यवहार नाही, मोहोळ यांचं आता या प्रकरणावर स्पष्टीकरण। पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणाला स्थगिती देतो असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं। राजू शेट्टी यांची माहिती। तर जैन समाज बोर्डिंगची 3,000 कोटींची जागा 230 कोटींना हडपली, राजू शेट्टी यांचा हा आरोप। राजू शेट्टींनी माझ्यावर बेछूट आरोप केले, त्यांनी माझ्यासोबत नुरा कुस्ती करू नये, खरी कुस्ती करावी, शेट्टींनी विचारलं असतं मी त्यांना सत्य सांगितलं असतं। पुण्यातील जैन ट्रस्टच्या जमीन वादावरती मुरलीधर मोहोळ यांचं हे स्पष्टीकरण। जैन बोर्डिंगचा परिसर पाहण्यासाठी मोहोळ यांची मंदिराला भेट, ट्रस्टींसोबत कोणत्या उद्देशानं बैठका झाल्या, मोहोळ यांनी स्पष्ट करावं, राजू शेट्टी यांचा हा सवाल। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांकडून हायकोर्टामध्ये याचिका दाखल, 13 नोव्हेंबरला सुनावणी। तर धर्मादाय आयुक्त, विश्वस्त मंडळ आणि सरकार विरोधात याचिका। मुंबई आणि ठाण्यामध्ये ठिकऱ्या गद्दारांच्याच उडणार, तर मतदार यादीमध्ये घोटाळा नसता तर विधानसभेला ठिकऱ्या उडाल्या होत्या। पालिका निवडणुकीला असं चालणार नाही, शिंदेंच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर। निवडणुकीमध्ये ज्यांचं डिपॉझिट जप्त झालं ते ब्रँड कसे? एकाची इज्जत आणि दुसऱ्याचं डिपॉझिट गेलं, किरीट सोमय्या यांची ठाकरे बंधूंवर टीका। तर ठाकरे ब्रँड लोकांच्या भावनेचा विषय, मनसेचे नेते गजानन काळे यांची प्रतिक्रिया। पुरावे देऊन देखील निवडणूक आयोग ऐकत नसेल तर रस्त्यावरती उतरून दणका द्यावाच लागणार, राऊतांचा इशारा। राज ठाकरे शिवाय पवार, हर्षवर्धन सपकाळ यांच्यामध्ये चर्चा करून पुढची दिशा ठरवू, राऊतांची प्रतिक्रिया। दीपक कदम यांचे वय 117 वर्ष नव्हे तर अद्यावत यादीमध्ये 54 वर्ष, विरोधकांचे आरोप राज्य निवडणूक आयोगानं फेटाळले। विरोधकांनी मतदार याद्यांवरून केलेल्या इतर प्रश्नांवर देखील आयोगाकडून आता स्पष्टीकरण। राजुरा मतदारसंघावरून केलेल्या आरोपांवरती निवडणूक आयोगाचं मात्र मौन, तर राजुरा मतदारसंघातील मतदारांची वाढलेली संख्या हा मुद्दा शिष्टमंडळानं मांडलेला, तर राहुल गांधी यांच्याकडून पुरावे देत अनेक सवाल उपस्थित। निवडणूक आयोगाबाबत संजयराव, जयंत पाटील, बाळा नांदगावकर यांची पत्रकार परिषद, शिवसेना भवनात दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद होणार। मतदार यादीतील मतदारांच्या दुबार नावांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून उपाययोजना, मतदारसंघाच्या नोंदणी अधिकाऱ्यांकडे अर्ज केल्यास निवडणूक अधिकारी निर्णय घेणार, तर बूथ लेव्हल अधिकारी नेमण्याचा राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाचा सल्ला। राज्यात सद्यस्थितीमध्ये सुमारे 9 कोटी 80 लाख मतदार असल्याची राज्य निवडणूक आयोगाची माहिती, तर मतदार यादीमध्ये नावांची नोंद, सुधारणा किंवा वगळणी ही मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याची माहिती। रहिवाशांनी तक्रार केली असेल असं वाटत नाही, दिवाळी आमचा सण काळोखात साजरा करायचा का? राऊतांचा सवाल। थोडा वेळ फटाके वाजल्यानं वाईट वाटण्याचं काही कारण नाही, राऊतांची प्रतिक्रिया। राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची दाट शक्यता, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणुकीची घोषणा केली जाणार। एकनाथ शिंदेंचा भिजलेला फटाका, बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंनी दिलेल्या पॉवरवरच शिंदेंचा फटाका वाजतोय, राऊतांचा शिंदेंना हा जोरदार निशाणा। राज ठाकरे गोरेगावमधील मेळाव्यासाठी दाखल, मुंबईमधील सर्व पदाधिकारी उपस्थित, राज ठाकरे निवडणूक आयोगावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवारांचे राष्ट्रवादी आक्रमक, उद्या पवारांचे राष्ट्रवादी देहूमध्ये तुकोबांच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर करणार उपोषण, आमदार रोहित पवार यांची ट्विट करत या संदर्भात माहिती। गुंड निलेश घायवळच्या घरात पोलिसांना काडतुसं ठेवण्याचा अम्युनिशन बॉक्स सापडला, तर संरक्षण विभागाच्या फॅक्टरीमध्ये अशा बॉक्सचा वापर होतो, घायवळकडे बॉक्स हे कसे आले याबाबत पोलिसांकडून तपास सुरू। घायवळ गँगने महिला व्यावसायिकेला जीवे मारण्याची धमकी देत तब्बल 44 लाखांची खंडणी उकळली, व्यावसायिक महिलेच्या तक्रारीनंतर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये झाला गुन्हा दाखल। निलेश घायवळवरती आतापर्यंत 10 गुन्हे दाखल, तर 10 पैकी 8 गुन्हे कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये दाखल। आपल्याला महायुती म्हणूनच निवडणूक लढवायची, कोणाला कुमकुमी असेल तर धनुष्यबाण कसा चालतो हे दाखव, चिपळूणमधल्या बैठकीतून सामंतांचा मित्रपक्षांच्या स्थानिक नेत्यांना हा इशारा।
9-10 वर्ष झाले निवडणुका नसल्यानं कार्यकर्त्यांची लढण्याची इच्छा, त्यामुळे कुठे मैत्रीपूर्ण लढत होईल. कैलास गोरंट्याल यांच्या पाठोपाठ भाजपा आमदार नारायण कुसे यांच्याकडून मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत. गोरेगावमधील मनसे मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती मनसेकडून बॅनरबाजी. आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या हक्कासाठी, आपल्या मराठीसाठी मनसेसोबत अशा आशयाचा बॅनर वेधून घेतोय सर्वांचंच लक्ष. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पालघर जिल्हा संपर्क मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या पालघर दौऱ्यानंतर पक्षात नाराजी नाट्य. जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर मनमानी कारभार करत असून जिल्हा स्तरावरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याचं उपजिल्हाध्यक्षांचा आरोप. हिंगोलीमध्ये संतोष बांगर यांच्याकडून स्वबळाचा नारा, तर आगे आगे देखो होता है क्या, खूप काही घडणार आहे. नागेश आष्टीकरांचा हा सूचक इशारा. हिंगोली जिल्हा परिषदेवरती ठाकरेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकणार, आष्टीकर यांच्याकडून हा विश्वास व्यक्त. वर्ध्याच्या हिंगणघाट या ठिकाणी संत ज्ञानेश्वर वॉर्डातील कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश, तर आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश. कराड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक. पदाधिकारी बूथ प्रमुखांसह आजी माजी नगरसेवकांची चर्चा. महायुतीमध्ये समन्वय ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न. आमदार अतुल भोसले यांची ही प्रतिक्रिया. शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचं उद्या पिठलं भाकरी आंदोलन. शेतकऱ्यांना भरीव पॅकेज कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचं आंदोलन. सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज तुटपुंज असल्याचा काँग्रेसचा आरोप. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये थेट लढत निश्चित. 2 नोव्हेंबरला निवडणूक. दोघेही आपापल्या उमेदवारीसाठी ठाम राहिल्यानं आता ही लढत निश्चित. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जैन मुनींचा नवा पक्ष राजकारणात सक्रिय. शांतिदूत जनकल्याण पार्टीची शहर आणि उपनगरांमध्ये बांधणी सुरू. दिवाळीनंतर पक्षाच्या विभागवार पदाधिकाऱ्यांची घोषणाही होण्याची दाट शक्यता. मध्य रेल्वेवर आज ठाणे ते विद्याविहार दरम्यान मेगा ब्लॉक. 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी हा ब्लॉक. मेगा ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये झाला बदल. सरकार पंचनाम्यांच्या दुसऱ्याच दिवशी मदत पोहोचवते, मग काळी दिवाळी साजरी करून विरोधक काय साध्य करणार? भरत गोगावले यांचा हा सवाल. 33 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3,258 कोटी जमा होणार. पॅकेज मदत निधी वितरणास मान्यता. मंत्री मकरंद पाटील यांची माहिती. तर ई-केवायसी करण्यात हलगर्जीपणा केल्यास मदतीला मुकावं लागणार. भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्याकडून शहरी नक्षलवादाविरुद्ध लढाईचा नारा. सुपारी घेत विकास प्रकल्पांना विरोध करणारे शहरी नक्षलवादी, त्यांना तुरुंगात पाठवायला हवं. गोपाळ शेट्टी यांची ही भूमिका. पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचा वाद कोर्टात. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट LLP कंपनीची हायकोर्टामध्ये धाव. चित्रपट मूळ कंपनीला दाखवण्याचे महेश मांजरेकर यांना आदेश. चित्रपटाशी संबंधित स्वामित्व हक्कांचं उल्लंघन केल्याचाही आरोप. अंबरनाथमध्ये मनसेच्या दीपसंध्याला भाजप आणि शिवसेनेची हजेरी. मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन. राजकारणामध्ये सगळे खेळ रात्रीच चालतात. शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील चौधरी यांचं हे सूचक वक्तव्य. पुण्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन. इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाईचीही सजावट. धाराशिवमध्ये पूरग्रस्तांसाठी तुळजाभवानी मंदिर संस्थांचा मदतीचा हात. हळदगाव या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेल्या 140 शिधा किटचं केलं वाटप. पुण्यातील मॉडर्न कॉलेजची राज्यपाल कार्यालय पुणे विद्यापीठाकडे आता तक्रार. विद्यार्थी संघटनेने केली तक्रार. मॉडर्न कॉलेजमुळे नोकरी गमवावी लागल्याचा एका तरुणाचा आरोप. या प्रकरणामध्ये कॉलेज प्रशासनाची चूक असल्याचाही आरोप. नाशिक रोड स्थानकाजवळ रेल्वेतून पडून 2 जणांचा मृत्यू. कर्मभूमी एक्सप्रेसमधील ही घटना. दोघांचा मृत्यू, 1 जण जखमी. जखमीवर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. 3 जण बिहारला जात असल्याची मिळतेय माहिती. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे एक्सप्रेस वेवरती वाहतूक कोंडी. त्यामुळे जुन्या मुंबई पुणे या मार्गावरून वाहतूक वळवण्यात आली. बीडमधल्या आष्टीमध्ये दिवाळीनिमित्त बाजारपेठ सजली, तर पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी व्यापारपेठेकडे पाठ फिरवली. पूरस्थितीमुळे शेतकरी अडचणीत. त्यांनी बाजारपेठेत यावं. त्यांना अल्प दरात दिवाळीचं साहित्य देऊ, आष्टीमधील व्यापारी वर्गाचं आवाहन. भायखळा या ठिकाणी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान 22 आणि 23 ऑक्टोबरला देखील राहणार खुलं. मुंबईकरांना दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेता यावा, यासाठी पालिकेचा हा निर्णय. धुळमुक्तीसाठी मुंबई महापालिका पाण्यानं रस्ते धुणार. 677 किलोमीटर लांबीचे 377 पाण्याच्या टँकरद्वारे रस्ते धुण्याचा निर्णय. बांधकाम आणि पुनर्विकास प्रकल्पांमुळे निर्माण होणारी धूळ कमी करण्यासाठी हा उपक्रम. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.